भाजपचे केशव उपाध्याय सध्या आपल्या सोबत जोडले जात आहेत। वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया खरं तर उमटतायत या भेटीच्या संदर्भाने। केशवजी, स्वागत तुमचं झी24 तासवर। सध्याची महत्त्वपूर्ण भेट होते दोन नेत्यांमध्ये। महाराष्ट्रातले दोन मोठे नेते आहेत, मोठे चेहरे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे। मात्र ही भेट ज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होते ती पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होते आहे, मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट ते घेत आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंच्या युतीच्या या चर्चेला फटका बसेल, ब्रेक लागेल असं वाटतंय। सगळ्यात पहिल्यांदा दोन भावांनी एकत्र यावं की न यावं हा त्यांचा प्रश्न, त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा प्रश्न आहे। हा महाराष्ट्राचा प्रश्नच नाहीये। एक पहिली भूमिका। दुसरं असं आहे की राज ठाकरे महाराष्ट्रातले एक नेते आहेत आणि जर दोन महाराष्ट्राची परंपरा आहे, सौहार्द म्हणजे वैचारिक विरोधता जरी असली तरी सुद्धा व्यक्तिगत पातळीवरती नातेसंबंध ठेवले जातात। ही महाराष्ट्राची परंपरा आहे। त्या परंपरेला अनुसरून जर दोन नेते भेटत असतील तर त्यामध्ये आक्षेप घ्यावा, विरोध करावा असं काही नाही। पण या भेटीचा अर्थ लगेच राज ठाकरे महायुतीत सामील होणार किंवा राज ठाकरेंच्या दोन भावाच्या भेटीला एकत्र येण्याला विरोध करायचा आहे म्हणून एक ही भेट आहे असा कोणताही अर्थ काढण्याची घाई आपण माध्यमांनी करू नये एवढी विनंती आहे। मात्र केशवजी, भाजपने अगदी उघडपणे यापूर्वी सुद्धा सांगितले की मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणं हे आता लक्ष असणार आहे। भाजपने तशी तयारी देखील सुरू केलेली आहे। अशा स्थितीत राज ठाकरे हा फॅक्टर मुंबईत भाजपसाठी सुद्धा किती महत्त्वाचा आहे? नाही, प्रश्नच नाही। असं आहे की मी तुम्हाला तेच सांगते, राज ठाकरे हे महत्त्वाचे नेते आहेत। लोकसभेला त्यांनी भारतीय जनता पार्टीला महायुतीला पाठिंबा दिला होता, हे आपल्याला स्मरत असेल। विधानसभेला ते वेगळे लढले, हेही आपल्याला माहिती असेल। पण प्रश्न असा आहे की एकत्र लग्न अथवा निर्णय महायुतीत येणार की नाही किंवा ते दोन भाऊने एकत्र यावे की नाही हा आज निष्कर्ष काढण्याचा विषय नाही। ही एक भेट केवळ विकासाच्या मुद्द्यावरती असू शकते आणि राहता प्रश्न राज ठाकरे विकासाच्या प्रश्नावरती जे आमच्या सोबत येतील त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेत आहोत। त्यामुळे तोही मुद्दा नाही। पण आजच्या भेटीतनं लगेच काहीतरी आपण कुठल्या निर्णयापर्यंत येणं हे चुकीचं होईल। ही पूर्णतः मैत्रीपूर्ण भेट असू शकते असं काही मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तुमचं देखील तसंच म्हणणं आहे का? आणि जर अशी मैत्रीपूर्ण भेट असेल तर ती शिवतीर्थवर का नाही अशा प्रकारचा प्रश्न देखील उपस्थित होतोय। म्हणजे असं आहे की शेवटी असे कुठे भेटायचं सोयीचं ठिकाण, कदाचित दोघांच्याही सोयीचं जो ठिकाण असेल ते ठिकाण निवडलं असेल। त्याच्यामध्ये कुणालाही अमुक ठिकाणी का नाही, तमुक ठिकाणी का नाही असं असण्याचं कारण नाही। भेटणं महत्वाचं, मैत्रीपूर्ण गप्पा महत्वाच्या आहेत, विकासाच्या प्रश्नावर चर्चा महत्वाची आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रश्न बाकीचे काही फार महत्वाचे नाहीत, ही त्यातली वस्तुस्थिती। केशवजी, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं भाजपच्याही मनात आहे का? त्याचा काही फायदा होऊ शकतो भाजपला की फटका बसू शकतो? ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की न यावं हा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे। हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही, महाराष्ट्रातील जनतेचा प्रश्न नाही। केवळ त्या दोन ठाकरे बंधूंचा आणि ठाकरे बंधूंच्या राहिलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांपुरता हा प्रश्न मर्यादित आहे। दुसरं असं की दोन बंधू एकत्र जरी आले तरी दोन बंधूंनी एकत्र आल्यानंतर यावं की न यावं याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीला काही म्हणणं नाही। दोन बंधूंनी एकत्र यावं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीला काही आक्षेप नाही। आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जातो, विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागतो आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की विकासाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पार्टीला महायुतीला निवडून देईल। त्यामुळे त्या दोन भावांनी एकत्र येण्यासाठी मागेच आम्ही सांगितलं, एकत्र कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर त्याला नेहमीच शुभेच्छा असल्या पाहिजे, त्याला विरोध असण्याचं कारण नाही। धन्यवाद केशवजी दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।